राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर उभा असलेला यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना हा केवळ साखर उत्पादनाचा उद्योग नाही, तर तो ग्रामीण राजकारण, सहकार आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचं एक मोठं शक्ती केंद्र मानला जातो। त्यामुळेच या कारखान्याची निवडणूक म्हणजे फक्त संचालक मंडळाची लढाई नसते, तर ती प्रतिष्ठेची, वर्चस्वाची आणि भविष्यातील राजकीय समीकरणांची रणधुमाळी असते। यंदाही कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजताच सहकाराच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली। एका बाजूला विद्यमान चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल, तर दुसऱ्या बाजूला संस्थापक परंपरेचा वारसा सांगणारे अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनल, अशी थेट, सरळ आणि चुरशीची लढत रंगणार आहे। पण या दोन्ही गटांसमोर सध्या सर्वात मोठा प्रश्न विरोधकांचा नाही, तर स्वतःच्या गोटातील नाराजांचा आहे। इच्छुकांची वाढती गर्दी, तिकिटांसाठीची रस्सीखेच आणि बंडखोरीचे इशारे यामुळे दोन्ही गटप्रमुखांच्या कपाळावर आठ्या उमटल्या। कृष्णा कारखान्याचं कार्यक्षेत्र हे 4 तालुक्यात पसरले। सातारा जिल्ह्यातील कराड आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, पलूस या भागातील तब्बल 50,000हून अधिक ऊस उत्पादक सभासद या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत। त्यामुळे ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित राहत नाही, तर 4 तालुक्यातील गावोगावी आणि 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये तिची राजकीय धग जाणवू लागते। प्रत्येक मतदारसंघातील स्थानिक नेते, माजी पदाधिकारी, इच्छुक आणि कार्यकर्ते आता सक्रिय झाले। गाव पातळीवर बैठका, मेळावे, संपर्क मोहिमा आणि गुप्त रणनीतींचा खेळ सुरू झाला। कृष्णा कारखान्याचा इतिहासही तितकाच संघर्षमय आणि प्रतिष्ठेचा राहिला। एकेकाळी या कारखान्यात यशवंतराव मोहिते विरुद्ध जयवंतराव भोसले असा थेट राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता। सहकाराच्या या लढाईत अनेक दिग्गजांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला। अविनाश मोहिते यांनीही कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, तर मदन मोहिते, डॉक्टर इंद्रजित मोहिते आणि डॉक्टर सुरेश भोसले यांनी वेगवेगळ्या काळात स्वतंत्र पॅनलच्या माध्यमातून कारखान्यावर आपला प्रभाव निर्माण केला। सध्या मात्र गेली 11 वर्ष डॉक्टर सुरेश भोसले गटाची कारखान्यावर सत्ता आहे। त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सत्ता टिकवण्याची, तर अविनाश मोहिते यांच्यासाठी कारखान्यावर पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याची प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे। 2021च्या निवडणुकीत कृष्णा कारखान्यानं प्रचंड राजकीय नाट्य अनुभवलं होतं। त्यावेळी डॉक्टर सुरेश भोसले यांच्या विरोधात अविनाश मोहिते आणि डॉक्टर इंद्रजित मोहिते अशी 2 स्वतंत्र पॅनल उभी राहिली होती। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला, पण वाटाघाटी फिसकटल्या आणि तिरंगी लढत झाली। त्या संघर्षात डॉक्टर सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलनं 21 पैकी 21 जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांना अक्षरशः धूळ चारली। यंदाच्या निवडणुकीत वातावरण तापलंय। 21 जागांसाठी तब्बल 139 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। प्रत्येक जागेसाठी अनेक इच्छुक मैदानात असल्यामुळं दोन्ही गटप्रमुखांसमोर उमेदवार निवडीचं कठीण आव्हान उभं ठाकलंय। एका तिकिटासाठी अनेक जण आग्रही असल्यामुळं ज्याला उमेदवारी नाही तो बंडखोरी करणार का, हा प्रश्न दोन्ही बाजूला सतावतोय। काही इच्छुकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली, अनेकांनी स्वतंत्र लढतीचे संकेत दिलेत। त्यामुळे आता दोन्ही गटात नाराजांची समजूत काढण्यासाठी बैठकांचा धडाका सुरू झाला। सहकार पॅनलच्या प्रचाराची सूत्र डॉक्टर सुरेश भोसले आणि आमदार अतुल भोसले यांच्या हातात आहेत। गेल्या 11 वर्षात कारखान्याच्या माध्यमातून झालेली विकास कामं, उसाला दिलेला दर, आधुनिक शेतीसाठी राबवलेले उपक्रम आणि आर्थिक स्थैर्य या मुद्द्यांवर सत्ताधारी गट भर देतोय। कारखाना विकासाच्या मार्गावर ठेवला हा संदेश सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दुसरीकडे संस्थापक पॅनलचं नेतृत्व अविनाश मोहिते आणि अर्चना मोहिते करतात। सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही संघर्ष करतोय अशी भूमिका विरोधक मांडतायत। सभासदांच्या भावना जागृत करून संस्थापकांचा वारसा वाचवा अशी भावनिक हाक दिली जाते। या निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गजांनीही आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या। आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि डॉक्टर उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे डॉक्टर विश्वजित कदम यांनी डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्यात संवाद सुरू ठेवला। त्यामुळे शेवटच्या क्षणी काही नवे राजकीय समीकरण घडतं का, याकडेही सहकार क्षेत्राचं लक्ष लागलंय। दरम्यान कारखान्याचं कार्यक्षेत्र 4 तालुक्यात विभागलं असल्यामुळं प्रचार यंत्रणा उभी करणं हे दोन्ही गटांसमोर मोठं आव्हान आहे। गावोगावी सभासदांपर्यंत पोहोचणं, नाराजी कमी करणं, स्थानिक नेत्यांना सांभाळणं आणि बंडखोरांना शांत करणं, यासाठी दोन्ही बाजूने जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। कारखान्याची निवडणूक ही नेहमीच राजकीय पक्षांच्या सीमारेषे पलीकडे जाऊन स्थानिक नातेसंबंध, गावगाड्याची समीकरणं आणि नेत्यांच्या शब्दावर ठरत आली।
त्यामुळेच कृष्णा कारखान्याची निवडणूक आता फक्त साखर कारखान्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती ग्रामीण राजकारणाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी लढाई बनली आहे. गुरुवार 22 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपली आहे. आता 25 मे रोजी अर्जाची छाननी होणार आहे. 26 मे ते 9 जून दरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. प्रत्यक्ष मतदान 21 जूनला होणार आहे, तर 23 जूनला मतमोजणी होईल. मात्र या निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. दोन्ही गट आपल्या गोटातील बंडखोरांना थोपवण्यात यशस्वी होणार का? कारण कृष्णा कारखान्याच्या इतिहासानं वारंवार दाखवून दिलंय, विरोधकांपेक्षा घरातील नाराजच अनेकदा सत्ता उलटवून टाकण्याची ताकद ठेवतात.